चला तर मग गोड दिवसाची गोड अशी सुरुवात झाली आहे. इथं ना मॉर्निंग किचन साफ करून घेतलं. तसं मी रात्री साफ करतच असते, पण मॉर्निंग थोडंसं पाणी घालून क्लीन केलेलं बरं पडतं, कारण रात्री कॉकरोच वगैरे फिरत असतात. त्यानंतर हा पाणी गरम करायला ठेवून दिला. याच्यामध्ये एक पावडर मिक्स करते मी. हा एक माझा रुटीनचा भाग आहे. तो थंड होईपर्यंत म्हटलं की डाळ वरे वाळत घालूया, कारण थोडेसे नुसते झाले होते त्यात. आणि येऊन पाणी वगैरे घेतलं, थंड झालं होतं. आणि त्यानंतर आदूचं आवरून दिलं आणि तिला नाश्ता वगैरे दिला. नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आणि तिला शाळेत पाठवलं. आणि संध्याकाळी एवढा आभाळ आलं होतं ना, जणू काही पाऊस पडणारच आहे. म्हणून पटापट ना ही डाळ वाळत घातलेली आधी खाली काढून ठेवली. आणि त्यानंतर ना कपडे पण वारे वाळत घातलेले होते, ते पण काढले होते, कारण थोडंसं आज लेट झालेलं कपडे म्हणून वरे घातले. नाहीतर नॉर्मल मी खालीच घालत असते या उन्हाळा असल्यामुळे. आणि हे डाळ लगेच म्हटले की पाकडून ठेवून देऊया. आणि त्यानंतर मस्त असं स्किन केअर केलं थोडंसं संध्याकाळी. आणि मनूसाठी मस्त पॉपकॉर्न बनवले होते, कारण ती नुसती चिडचिड करत होती, थोडंसं रमेल यामध्ये म्हणून. पण तिचं काहीतरी वेगळंच चालू होतं, खायचं कमी आणि नुसतं सांडायचं जास्ती चालू होतं तिचं. आणि त्यानंतर ना संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर थोडंसं बाहेर बसलं होतं, कारण खूप थंड छान वारा येत होतं बाहेर. आणि मनूचा हट्ट असं होता, ते मुलं बॉल खेळत होते बाजूचे, पण त्यांच्यासोबत हिला पण खेळायचं होतं. हा बॉल एवढा वेट होता ना, आवरत नव्हता, तरी ती छान घेऊन सहजासहज उचलून फेकत होती. तर आजचा ब्लॉग इथं एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.